भगवान पंढरीश पांडुरंगाच्या असीम अनुकंपेने आपण अमृतानुभव ग्रंथाचं विवरणात्मक अशी जी नित्यानंदैक्य दीपिका शिवकल्याणकृत स्वामीकृत असणारी टीका त्याचं चिंतन करण्याला प्रवृत्त झालो। त्यापैकी आतापर्यंत आपण मंगलाचरणाचे 5 श्लोक आणि शिवशक्ती समावेशन हे प्रथम प्रकरण त्याच्या 15व्या पाहिल्या आणि पुढचे काही चिंतन झालेले पण क्रमाने म्हणून आपण धावतो त्या टीकेसहित चिंतन पाहू। तर आता 16वी क्रमांकाची ओवी आहे। विश्व एकमेकांची जिये, जिये एकमेकांची विषयी हे, जिये ही दोघे सुखिये, जिये दोघे, जिये दोघे एकमेकांची विश्व, जिये ये एकमेकांची विषयी, जिये ही दोघे, जिये दोघे सुखी हे। जिये दोघे एकमेकांची विश्व, जी दोन एकमेकांची विषय आहेत, म्हणजे कधी प्रकृती ही विषयी होते आणि पुरुषाला विषय करते, विषय करते म्हणजे पुरुषाचं प्रकाशन करते, आणि कधी पुरुष हा विषयी होतो आणि प्रकृतीचं प्रकाशन करतो। म्हणून आपण परवाच पाहिलं की त्यांच्यामध्ये उपजीव्य उपजीवक भाव आहे, म्हणून ते तसंच त्यांच्यामध्ये विषयी भाव पण आहे, विषय भाव पण आहे, उपजीव्य उपजीवक भाव पण आहे। म्हणून दोघंही एकमेकांना विषय होतात आणि जिये एकमेकांचे विषय म्हणजे परस्परांचे विषय होतात। एकमेकांचे विषय काय आणि एकमेकांची विषयी काय। जेव्हा दोघं म्हणजे एका वेळेला जेव्हा पुरुष विषय होतो त्यावेळेला प्रकृती विषयी होते, आणि ज्या वेळेला प्रकृती विषयी होते त्यावेळेला पुरुष विषय होतो। म्हणजे दोघं एकमेकांची विषय, दोघांच्यामध्ये विषय भाव परस्परामध्ये आहे। असं नाही की प्रकृती ही कायम विषयच आहे आणि प्रकृतीला पुरुष हाच विषय आहे असं, किंवा विषय करतो प्रकाशन करतो असं नाही। दोघे परस्परांची विषय आणि विषय आहे। जिये ही दोघे सुखी आहे, जिया दोघे, आणि दोघेही एकमेकाच्या सुखाने सुखी आहेत, म्हणजे दोघांचंही अधिष्ठान सुखरूप अधिष्ठान एकच आहे। त्यामुळं परस्परांच्या सुखाने, कारण त्या अधिष्ठान सुखा वाचून ना प्रकृतीची सिद्धी ना पुरुषाची सिद्धी, त्यामुळं जेव्हा जेव्हा सुखाची अभिव्यक्ती होते बरोबर ना, किंवा सुखरूप अधिष्ठानाला दोन्ही मिळून आलिंगन करतात दोघंही, त्यावेळेला ते खऱ्या सुखरूपतेला प्राप्त होतात। त्यामुळे ते दोघंही एकमेकांच्या सुखाने सुखी आहेत असं म्हटलेलं आहे। काही वाटलं तर लगेच बोला। यामध्ये आता यामध्ये शिवकल्याण स्वामी टीका सांगतात। त्याच्या अगोदर सांगितलं की ही 83 आणि 84 ओवीमध्ये सांगितलं मागच्या एका अवतरणात्मक। आता हे प्रकृती पुरुषे सुरवाडली चिदई करसे, म्हणून कोणीही दशे भेदावली नाही। आता ही जी प्रकृती आणि पुरुषे ती चिदई करसाने सुरवाडली म्हणजे सुखी झालेली आहेत। म्हणजे ते प्रकृती आणि पुरुष यांचं असणारं जे काही सदत्व आणि चिदत्व हे जे दोन आहे, तर ते कसे एकरस सच्चित आहेत, म्हणजे त्यामुळंच तर ती दोन्ही काय आहे एकरस आहेत। परंतु त्यांना काय ती दोन्ही एकरस झाली म्हणजे दोन्ही ऐक्याला पावली की त्या ठिकाणी काय आहे सुखरूप अधिष्ठान जे आहे त्या अधिष्ठानाशी ते समरस होतात। म्हणजे सत आणि चित आणि आनंद हे अखंड भावाला प्राप्त होतात। सच्चिदानंद असं जे अधिष्ठान आहे आनंद स्वरूप त्याला प्राप्त होतात। म्हणून कोणीही दशे भेदावली नाही। म्हणून सत आणि चित यांचं ऐक्य नित्य अखंड अभंग आहे आणि ते आनंद स्वरूप आहे। म्हणून कोणीही दशे कोणत्याही स्थितीमध्ये, म्हणजे या ठिकाणी सच्चितचा ऐक्य हे अखंड असून ते अखंड ते सच्चित हे आनंद स्वरूप आहेत, असं ते अखंड सच्चिदानंद आहे। मग त्यामध्ये जरी तुम्हाला सत आणि चित यांच्या संबंधातून बरोबर ना, यांच्या आध्यात्मिक तादात्म्य संबंधातून जग नावाचा पदार्थ जरी दिसला तरीसुद्धा त्या सच्चिद आणि आनंदामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद झालेला नाही, ते अखंड एकरूपच आहेत।
या उभयांमाझारी नाही भेदाची कुसरी. या इथं कुसरी शब्दाचा एक अर्थ आहे कौशल्य आणि दुसरा अर्थ दिलेला व्याप्ती. तर नाही भेदाची कुसरी ह्या उभयांमाझारी म्हणजे ह्या प्रकृती आणि पुरुष ह्या दोघांमध्ये उभयांमध्ये भेदाची कुसरी नाही, म्हणजे कोणत्याही प्रकारे भेदाची व्याप्ती नाही. भेदाची व्याप्ती नाही म्हणजे त्या भेदाने ते त्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. म्हणजे दोघांमध्ये काय आहे? अभेद आहे. आणि तो अभेद जो आहे तो अखंड अभेद आहे. अनादिकालापासून त्या सत आणि चित यांच्यामध्ये अभेद नांदत आहे. अभेद नांदत आहे म्हणजे त्या अभेद स्वरूपाला ती कधीही नाहीत. भेद जर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये प्रकृती पुरुषामध्ये भेद निर्माण करण्यासाठी भेद गेला तर तो भेदू लाजोनी आवडी एक रसी देत बुडी. तो भेदाला सुद्धा लाज वाटते आणि आवडीनं तो आपल्या अधिष्ठान स्वरूपात बुडी देतो. नाम आनंद रूपतेला प्राप्त होतो. म्हणजे जे अखंड आनंद एक रूपता आहे, नित्यसिद्ध स्वयंप्रकाश आनंद रूपता आहे, त्या म्हणजे सत्ता आणि चित्तच्या स्वरूपाला कधीही वेगळी न होणारी, त्यांच्याशी नित्य ऐक्यरूपाने असणारी अशा प्रकारची जी अखंडता आहे तर ते म्हणतात त्यामध्ये भेदाची व्याप्ती नाही. आणि पुढेही यापरी बोलत असे. आणि पुढेही याच प्रकाराने आम्ही आता सांगत आहोत 16व्या ओळीमध्ये. विश्व एकमेकांची जिये एकमेकांची विषयी ये जियेही दोघे सुखे दोघे जिये दोघे. आता यावर टीका सांगतात. आपली आपण आवडी ते झाली भेदा सांगडी. आपलिया आपण आवडी ते झाली भेदा सांगडी. विषयी विषयो परवडी वर्तली तेथे. हे झालं कसं तर आपलीच आपल्याला आवडी. म्हणजे आपण परवा पाहिलं की आपलीच आवडी धरुनी खेळिया आपा आपणा ते व्याला रे. हे जसं लिहिलं नाथ महाराजांचं आहे ना, खेळिया हा नामदेव महाराजांचं. त्याप्रमाणे आपलीच आपल्याला आवडी झाली आणि ते भेदा सांगडी झाली. म्हणजे ते भेदा सांगडी म्हणजे भेदासारखी झाली. म्हणजे जणू काय आपलीच आवडी, बरोबर ना, आपलीच आपल्याला काय झाली? आवडी झाली. म्हणजे आपणच आपल्या आवडीने, बरोबर ना, त्याचा काय केला? भोग घेतला. असं जेव्हा तुम्ही म्हणतात त्याने आपणच आवडीनं आपला भोग घेतला. मग असं एकदा बोललं का त्याच्याच ठिकाणी काय होतं? आपल्याला वाटतं भोग घेणारा एक आणि भोगता. आपण भोगता रूपाने झालो आणि भोग्यसुद्धा कोण झालो? आपणच झालो. म्हणजे दोन झाले. अशा प्रकारचं झाली भेदा सांगडी. जणू काही भेद झाला, भेदासारखी झाली. सांगडी म्हणजे सदृश झाली. भेदा सदृश झाली म्हणजे भेद झाला काही, तो भेद एव नसून तो ईव आहे असा त्याचा अर्थ. आणि विषयी विषयो परवडी वर्तली तिथं. आणि लगेच त्या ठिकाणी काय झालं? विषयी परवडी म्हणजे प्रकार किंवा विषयी भाव त्या ठिकाणी विद्यमान झाला म्हणजे प्रतीतीला आला. मुळीचे आवडी करून भासले जे आवडेलेपण त्याशीही आवडे जाणं आपले मुळं. आता हे झालं कसं? विषयी भाव निर्माण झाला, पण मुळीचे आवडी करून मूळच्या आवडीच्या द्वारा भासले जे आवडले. पण मूळची आवड एक आवड कोणती आहे? मूळची आहे. आणि एक आवड कोणती आहे? प्रकृती पुरुषाची. पण मूळच्या आवडीमुळं या ठिकाणी प्रकृती पुरुषाच्या ठिकाणी आनंद निर्माण झाला. पण तो जर मूळ अधिष्ठानभूत आनंद नसता तर प्रकृती पुरुषाने उलथोनी आवडीच्या सरोवरी असा व्यवहार घडला. उलथे आवडीच्या सरोवरी असाही व्यवहार घडला नसता. म्हणून म्हणतात की मुळीचे आवडी करून, मूळ म्हणजे अधिष्ठान स्वरूपाच्या असणाऱ्या आवडीच्या मुळं जे आवडले पण भासले. पण हे आवडले पण फक्त काय आहे? भासमान होणारा आहे. म्हणजे ते मूळची आवड नाही, ते भासणारा आनंद आहे. त्याशी आवडे जाणं आपले मुळं. बरं, तो भासलेला जो आनंद आहे, भासलेला आनंद कोणता? प्रकृती पुरुषांचा.
बरोबर ना. पृथ्वी पुरुषांना भोगासाठी, बरोबर ना, आनंदाच्या भोगासाठी जे द्वैत त्यांनी स्वीकारलं, त्यांचा जो मूळ आनंद आहे तोच त्यांची आवड आहे. आवड जरी त्यांना आवडीसाठी दोन झाल्यासारखे दिसले तर त्याशी आवडे जाणं आपलेमुळं त्या आभासिक, बरोबर ना, प्रकृती पुरुषाच्या आध्यात्मिक तादात्म्य संबंधातून होणारा जो आनंद आहे त्या आनंदालाही देखील किंवा त्या आवडीला देखील काय वाटतं, आपले मूळ आवडे. त्यालासुद्धा मूळ अधिष्ठानभूत आनंदच आवडतो. कारण हा आपण भोगत असणारा आनंद हा परिच्छिन्न आहे आणि तो परिच्छिन्न आनंदाचा मूलभूत स्रोत जो आहे, आनंद कंद आपला अधिष्ठान आहे की नाही, आपलं स्वरूप, त्याचंच आस्वादन ते करतात. म्हणजे मूळ आनंदाला सोडून नाही. आता हे म्हणो काही येथे मुळा वाचूने अनिक नाही, परंतु एकत्व नवडीचे पायी विषयी विषयत्व. इथं आता थोडंसं अन्वय लागायला विभक्ती प्रत्ययांवर थोडी अडचण येते, पण त्याचा जो भाव आहे ओघ तो असा लागेल. आता हे म्हणो काही, आता हे काय, आता म्हणायला पाहिजे काय, आत्तापर्यंत झालेल्या चिंतावरून हे म्हणायला पाहिजे काय, काय येतं मुळा वाचून अनिक नाही. मुळा वाचून अनिक नाहीत, मुळा वाचून दुसरं काय, त्या मूलभूत अधिष्ठाना वाचून प्रकृती पुरुषही नाही, प्रकृती पुरुषाची आवडही नाही आणि त्यांना होणारा भोग्य भोक्ता भावाने आनंदही नाही. मुळीच काय आहे, फक्त अधिष्ठान मात्रच आहे. म्हणून मुळा वाचून अनिक नाही. मुळा वाचून अनिक नाही म्हणजे मुळा वाचून प्रकृती पुरुष नाही, मुळा वाचून प्रकृती पुरुषाचा संबंध नाही आणि मुळापासून प्रकृती पुरुषाच्या आवडीने केलेल्या संबंधातून झालेलं विश्वही नाही आणि त्याच्या ठिकाणी आवडी पण नाही. मुळा वाचून अनिक नाही, परंतु एकत्व न मोडीचे पायी विषयी विषयतो. परंतु या ठिकाणी एकत्व न मोडीचे पायी, ते जरी झाले दोन्ही तरी त्यांच्या एकत्वामध्ये कोणत्याच प्रकारचं भेद निर्माण होत नाही. एकत्व मोडत नाही म्हणजे एकत्वामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद निर्माण होत नाही. एकत्व मोडत नाही म्हणजे एकत्वामध्ये स्वगत भेद सिद्ध होत नाही, कारण ते निरवयव असल्यामुळं, नाही का, त्याच्यामध्ये सजातीय भेद निर्माण होत नाही, कारण त्याच्या जातीचा दुसरा पदार्थ नसल्यामुळं आणि त्याच्याहून विजातीय पदार्थाची सिद्धीच होत नसल्यामुळं त्या ठिकाणी विजातीय भेद होत नाही. म्हणून या ठिकाणी मूलभूत अधिष्ठानाला द्वैत निर्माण करणारं असा कोणता पदार्थच नाही. परंतु ते म्हणतात इथं एकत्व नवडीचे पाहिजे, पण पुढं काय, विषयी विषयत्व असा शब्द आहे. बरोबर आहे का, इथपर्यंत लागलं ना. लगेच कुठं विभक्ती प्रत्यय अन्वयाप्रमाणे पदाचा अर्थ, वाक्याचा अर्थ याविषयी जर आपण विचार केला तर आपल्याला काही काही गोष्टी मिळतात आणि काही काही गोष्टी आपल्याला म्हणजे अपसिद्धांताकडं घेऊन जात नाहीत किंवा आपल्याला अनाकलनीय होत नाहीत. म्हणून आता पुढं काय सांगतात, विषयी विषयत्व असं सांगितलं. आता ह्याचा काय अर्थ घ्यायचा, विषयांच्या ठिकाणी विषयी विषयत्व, विषयांच्या ठिकाणी विषयत्व येतं, विषयीच्या ठिकाणी, बरोबर ना, विषयीच्या ठिकाणी विषयत्व येतं. म्हणजे एकत्व न मोडताच विषयाच्या ठिकाणी एकत्व न मोडायचे पाहिजे, परंतु विषयी विषयत्व, विषयीच्या ठिकाणी विषयत्व येतं. म्हणजे विषयीच विषय होतो आणि विषयच काय होतो, पुन्हा विषय होतो. म्हणून विषयी विषयत्व, दोघं एकमेकाचे विषय आणि विषय आहेत ना, त्यामुळे विषयाच्याच ठिकाणी काय होतं, विषयत्वाचा भाव निर्माण होतो, धारणा होते. आवडीचा विषय जाणं, आवडीची होय आपण, येथे विषयत्व दोघा जाणं आणि विषयी दोघे. आता याचं स्पष्टीकरण करतात काय, सूत्रार्थो वर्ण्यते यत्र, काय पदही, बरोबर ना, पदही सूत्रानुसारी बी आणि स्वपदानीच वर्ण्यंते, बरोबर ना. आपल्या स्वपद जे सांगितलं विषयी विषयत्व, ह्या स्वपदाचं वर्णन या ठिकाणी करतात की आवडीचा विषय जाणं. आवडीचा विषय कोण आहे, आवडीची होय आपण, आवडीचा विषय कोण झालं, आवडी जी आहे तीच आवडीचा काय झाली, पुन्हा विषय झाली आणि विषयत्व दोघा जाणं. आणि कधी काय झालं, आवडी जी आहे ती आवडीचा विषय झाली, आवडीचा विषय जो आहे तोच काय झाला, विषय झाला. दोघांकडे म्हणजे काय झालं, आवडी जी आहे ती शिव आहे आणि ती आवडीचा काय झाली, विषय झाली, ती शक्ती झाली. आणि कधी कधी काय झालं, शक्तीच्या आवडीचा विषय कोण आहे, शिव आहे आणि तीच काय झाली, पुन्हा शिव झाली. म्हणून आवडीच काय झाली, आवडीचं होय आपण, येथं विषय तो दोघा जाणं. जर आवडीच आपण झाली तर विषय तो दोघांना आलं, विषय तो दोघांना आलं म्हणजे आवडीच आपण झाली, एकदा आवडीला विषयत्व आलं आणि आपण झाली, बरोबर ना. आणि ती झाली, जी झाली ना, आवडी आपण झाली, त्या आवडी आणि आवडीचा विषय यांच्यामध्ये पूर्वापार भाव नाही,
एक अगोदर होतं एक नंतर झालं ना, ते एकमेकाला सोडून कधीच राहत नाही. म्हणजे ते कोण आहेत? सत आणि चित. ऐके नाही, ते सतच काय झालं? चित झालं. पाठीमागं सगळा विषय. सत म्हटलं की चित येतं आणि चित म्हटलं की सत येतं. आणि ही गोष्ट काय आहे? अनुभवाने सिद्ध आहे, युक्तीनं सिद्ध आहे, श्रुतीनं सिद्ध आहे ती, बरोबर ना. त्यामुळं आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला ते अधिष्ठानात बुडी देतात दोन्ही, मागे सांगितलं ना, दोन्ही काय मुळा वाचून अनेक नाही. आता मग त्यावेळेला ज्या वेळेला प्रकृती झाली त्यावेळेला अधिष्ठानच आहे की नाही, आणि ज्यावेळेला पुरुष झाला त्यावेळेला अधिष्ठान नाही. आणि प्रकृती पुरुष भावाची जेव्हा परस्परांमध्ये आवड निर्माण झाली आपलीच आपल्या ठिकाणी, त्यावेळेला काय आहे? विषयी भाव जो आहे तो विषयी भाव फक्त काय भासण्यापुरता आहे, आणि अधिष्ठान मात्र जसं आहे तसंच आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतात विषय तो दोघा जाणं आणि विषयी दोघे. विषय तोही दोघांना आहे आणि विषयी दोघे आहेत. याच्यावरून काय झालं बरं? जर परस्परांना काय आहे? खरा सिद्धांत असा आहे, विषय कधी विषयी होत नाही आणि विषयी कधी विषय होत नाही. आणि या दोघांनाही काय झालं? विषयी भाव आला तर यांचं कल्पितत्व फारच अबाधित झालं, आहे का नाही? हां, बाकी काही यांचा बाद झाला नाही, यांचं कल्पितत्व बाधितत्व अबाधित झालं आहे, बरोबर आहे की नाही? उलट असं झालं की यांचं ज्या अर्थी विषयी भाव होतात, मिथ्या पदार्थांचा द्रष्टा हाच त्याचं उपादान कारण असतो. याच्यातून काय? द्रष्ट्याला आलेली फक्त विषय आणि विषयी ही नाव आहे. बरं, ते कोण द्रष्ट्या आलं असं त्यांचं नाही का एकाच ठिकाणी विषय आणि एकाच्या ठिकाणी विषय झाला असतं तरीसुद्धा आम्हाला काहीतरी त्याच्याविषयी वाव होता काहीतरी, पण इथं कोणताच वाव लागला की दोन्ही मिथ्या आहेत, आहे की नाही? स्वप्नामधला विषयी आणि स्वप्नामधला विषय, बरोबर आहे की नाही? स्वप्नामधला विषय चांगलं लक्षात घ्या. स्वप्नद्रष्टा आहे ना, त्या स्वप्नद्रष्ट्याच्या ठिकाणीच विषय आणि विषय भाव तिथं भासला का दुसरा काय भासला, आहे की नाही? आता तुम्ही म्हणणार की स्वप्नातल्या द्रष्ट्याने दृश्याला विषय केलं होतं, बरोबर ना. स्वप्नातला जो विषयी होता, विषयी स्वप्नातल्या विषयीनं स्वप्नामधल्या तो मनुष्य त्या दृश्याकडे पाहत होता असं आपण स्वप्न पाहतो, बरोबर आहे ना. त्या पुरुषाने समजा एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाकडे पाहत होता, पुस्तक विषयी झालं आणि तो पुरुष काय झाला? जो पाहत होता तो विषयी झाला, बरोबर ना. पण ही कल्पना कोणावर झाली? मूळ असणारा जो द्रष्टा आहे, स्वप्नद्रष्टा, त्या स्वप्नदृष्ट्यावर या दोन्ही झालेल्या कल्पना आहे की नाही विषयी भावाच्या. बरं, तुम्हाला म्हटलं की त्या ठिकाणी असं आहे की त्या ठिकाणी विषय आहे ना, तो विषय जो माणूस पाहत होता ना तोच विषय होता. पुस्तक जड आहे, ते द्रष्टा कसं काय ते कसं काय विषय होईल? स्वप्नातला उदाहरण तुमचं बरोबर लागत नाही असं तुम्ही म्हणाल, आहे की नाही? बरोबर ना. मग आम्ही असं सांगतो की स्वप्नातला विषय जर नसता तर स्वप्नातला विषय तुम्हाला दिसला असता का? बरोबर ना. बरं, स्वप्नातला विषय जर नसता, तो स्वप्नातला विषय जर नसता तर त्या पाहणाऱ्याला द्रष्टत्वाची तुम्हाला कल्पना करता आली असते का? तुम्हाला द्रष्टत्वाची कल्पना करता आली नसती. मग स्वप्नातला म्हणजे विषयी भावाची कल्पना आली नसती. मग त्याच्यातला विषयी यापैकी कोण विषय आणि कोण विषय याचा निवाडा होतो का? होत नाही, कारण ते दोन्ही सापेक्ष भाव आहेत. आणि जेव्हा तुम्ही जागृतीला झाले तेव्हा विषयी आणि विषयी आणि त्यांच्या ठिकाणी विषयित्व आणि विषयत्व आलेले भाव दोन्ही गेले आणि काय वाटलं? तुमचं दृंगमात्र द्रष्टेपण उरलं, आहे की नाही? दृंगमात्र द्रष्टेपण तुमचं तिथं विषयी भावा वाचून आणि द्रष्टा दर्शन भावा वाचून कोण राहिले? तुम्हीच, बरोबर आहे की नाही? आता चांगलं पहा की बरोबर आहे ना, आत्ताशी तुम्ही उरले दृंगमात्र रूपाने, तेव्हा मात्र तुम्ही काय झाले होते? द्रष्टे झाले होते का त्याच्या सापेक्ष माझ्या ठिकाणी द्रष्टत्व होतं? सापेक्ष होतं. आता तुम्ही जे राहिले ते कोणते राहिले? निरपेक्ष दृंगमात्र. आता पुन्हा आम्ही असं विचारतो, पण तेव्हा झाले होते तेव्हा तरी तुमच्या ठिकाणी द्रष्टृत्व भाव आला होता का नाही? का तेव्हा सुद्धा तुमचं मूळ, म्हणून त्या दृष्टेपणाचं नाव यांनी काय दिले? दृंगमात्र दृष्टेपण. तुमच्या दृंगमात्रात कुठं काय बदल होतो, आहे की नाही? म्हणून काही चिंता करण्याचं कारण आहे का? कितीही जरी दृश्याचा पसारा कितीही जरी दिसला तरीसुद्धा त्यावेळेला सुद्धा मग आपल्याला निर्विकल्प समाधी करायचं आहे का? पुन्हा अखंडाकार वृत्ती करायची का? बरोबर ना. बाध निश्चय करायचा आहे का? बाध निश्चय करायचा आहे का? बाध निश्चय करण्यावातून बाध होतच आहे, बाध आहेच आहे. बाध करायचा काही नावेक फक्त तुम्हाला क्षणभर दिसतंय तेवढाच ते,
त्या स्वप्नात बरं काळ दिसला, काळ तर आहे की नाही, स्वप्नातला काळ कमी, इथं कमी. स्वप्नात काय कमी काळ दिसला का? हा, स्वप्नातले काय विषय भाव काय एका ठिकाणी दिसले काय? किती विषय भाव दिसले आहे की नाही? जर विचार केला तर हे बरं, हा विचार करण्यापूर्वी असं घडत होतं का? हा विचार झाला म्हणून आता असं घडायला लागलं? पूर्वी तसंच होतं. मग विचार करणं म्हणजे वेडेपण नाही का ठरणार? आहे की नाही? म्हणून हा सगळ्या वाचारंभनाचा पुन्हा विचार चाललाय आहे की नाही? जे पदार्थ झालेच नाही, आगा जे झालेच नाही तयाची वार्ता पुसशी काही. पुढं काय? हा ते तो अविट ते पाही ते नाही ना? असं आहे का? दासबोधातली नसेल हो हे. तुमच्या ह्याच्यात नाही ना कुठं? नाही असेल बाबा, मग असेल दासबोधातली. हां, काय कोणते सांगितलं मी? आगा जे झालेच नाही तयाची भागवतात असेल हो हे. हां हां असू शकते. हां, असं परमामृतामध्ये असं आगा जे झालेच नाही तयाची वार्ता पुसशी काही. जे झालंच नाही पदार्थ त्याच्याबद्दल चिंतन करण्यात काय अर्थ आहे की नाही? हा, त्यांची ती प्रक्रिया होती, स्वतंत्र प्रक्रिया, की जी प्रक्रिया माणसाच्या बुद्धीवर आरूढ होत नाही आहे की नाही? बुद्धीवर नाही आरूढ होत. हे सरळ सरळ हे एकदा याच्यामध्ये बरोबर आहे. ते म्हणत होते मूळ द्रष्टा, द्रष्ट्याचा द्रष्टा साक्षी, साक्षीचा द्रष्टा ब्रह्म, साक्षीचा द्रष्टा केवळ चैतन्य, असं ते सांगायचे. बरोबर आहे. हां हां हां, दृश्य ही कोवी त्याच्यामध्ये हां, ही परफेक्ट व्हावी त्याच्यामध्ये. याच्यामध्ये काय? द्रष्टा होणी, दृश्य होणी दिसो, दृश्य रूपाने आपल्याला दिसलं, किंवा द्रष्टा होणी असो. हा, पण याच्या वाचून अतिशय म्हणजे याच्या वाचून आधिक्य कुठंच झालं नाही. दृश्य म्हणून दिसलं तेव्हा आधिक्य झालं नाही. दृश्य गेलं केवळ द्रष्टा राहिला तेव्हासुद्धा त्याच्या ठिकाणी काय आधिक्य निर्माण झालं किंवा उणीव निर्माण झाली असं काहीच नाही त्याच्या ठिकाणी, असं सांगतात. आवडीचा विषय जाणं, आवडीचं होय आपण, येथे विषयत्व दोघा जाणं, विषयी ही दोघे. जेवी दोघे विषय आहेत का नाही, याच्यातूनच काय झालं? मग ते विषय भाव काय? तो वाचारंभन मात्र आहे, ऐके नाही, दुसरं काही नाही. आणि ते स्पष्टीकरण कशासाठी सांगितलं माहिती आहे का? सकाळी आपले परमेश्वर महाराज म्हणले वाचारंभन काय पुन्हा काय म्हणायचं म्हणे. वाचारंभनातला पदार्थ नसतोच तर पुन्हा हे सांगतात कशा? आता दिसतं म्हणून सांगतात आहे का नाही? दुसरं काय? दिसतं म्हणून सांगतात. ते काय आता वाचारंभन वाटतंच म्हणे, झालंच आहे वाचारंभन, हेच कौतुक आहे म्हणून सांगावं लागतं पुन्हा, आहे की नाही? हे सुद्धा ह्या शब्दाचं कौतुकच वाटतं ना, म्हणून सांगायला. जर कौतुक नाही वाटलं, सांगा नाहीत किती सांगितले काय वाचारंभनात फरक होणार आहे? आणि नाही सांगितले काय होणार आहे की नाही? काय उणीव होणार आहे की नाही? म्हणून ते स्वामी महाराज म्हणायचे, भात शिजला ना की जोपर्यंत तो बुडबुड करतो ना, ते म्हणतात ना त्याला निवू द्या, त्याला काय म्हणतात, भाताला मुरू द्या, आहे की नाही? मुरलेल्या भातामध्ये हे नक्की ठरलेलं आहे, वाचारंभनच आहे आणि अधिष्ठानच आहे. मग त्याच्यावर एवढा जगाचा पसारा झाला तर काही नाही झालं तर तुमच्या सच्चर्चेमध्ये त्याला काय फरक पडणार आहे? त्या स्वरूपात काय उलट काय होणार? स्वरूपाचं दारडे होणार. बरोबर ना? स्वरूपाचं दारडे होणार. नाही तर हाच विषय जो आहे 5 श्लोकातच घेऊन मनुष्यातच झालेला आहे सगळा विषय. आता पुढं काही फार काय करायचं अशातलं काही नाही, बरोबर आहे ना? पण मानवी मनोविज्ञान लक्षात घेता ह्या महापुरुषांनी याचा पुन्हा त्याचं विवेचन केलेलं आहे. नाहीतर आता सच्चिद आणि आनंद याच्याशिवाय काय सांगणार आहेत का काही? आता पुढं आणि ते त्याचं अखंड स्वरूप सांगणार आहे. अखंड अर्थाचं विवरण करणं हा या ग्रंथाचा काय आहे? मुख्य विषय आहे. त्याच्या व्यतिरिक्त काहीच सांगणार नाही. आता जर तुम्ही म्हणाले अखंड काय म्हणत बसले तर आहे की नाही? तर आपल्याला ह्या अखंड आणि खरोखरच वाचारंभना तोचाही कंटाळा आला पाहिजे आणि अखंड सच्चिदानंद ह्या घोकमपट्टीचा पण कंटाळा आला पाहिजे. तर समजायचं की हे आपलं श्रवण जे आहे ते सार्थक झालं. नाही तर दर म्हणत सकाळी कधी रात्री काय म्हणत फार आनंद येतो किंवा आपण आनंद वाटतो ना, आहे की नाही? किंवा आपल्याला कौतुक काय वाटतं, विषय कळला ना
अरे बाबा, मी कळणे रूप आहे का नाही? आनंद वाटायला जर मला तो मिळाला तर, आणि त्या आनंद तुमचा आम्हाला नकोच आहे. तुमच्या आनंद त्या आनंदाला जर आम्ही विकारी आनंद केलं तर आमच्या मूलभूत आनंदाला आम्ही मुकू ना. असं स्वमहिमने प्रतिष्ठिता हा आनंद आहे आमचा, असं तुम्ही आहे की नाही? आता खरं तर काय आहे की सांगणे पुसणे दोन्ही नाही, त्याच्यामध्ये विचारायची गोष्ट राहत नाही आणि सांगण्याची गोष्ट राहत नाही. अशी जी अखंड अभंग स्थिती आहे, तो ह्या ग्रंथाचा काय आहे? विषय म्हणजे विषयी भावाच्या आतीत असणारी ती काय आहे? विषयरूपता आहे की नाही? असं अवाच्य ही स्थिती आहे हे सांगतात. आणि ही युक्ती फक्त ज्ञानोबरायांना साधलेली दिसते, इतरांना इतकी कोणाला साधल्याचं, योग वासिष्ठकारांना किंवा गौडपादिकांना देखील यामध्ये भरपूर शास्त्रार्थाचं हे समोर धरावं लागलं. योग वासिष्ठात एवढं धरलं नाही, पण गौडपादकारिकेमध्ये फार अविवादो अविरुद्धश्च म्हणतात, म्हणजे विवादाचं आणि विरोधाचे विषय समोर आहेत आणि ते शास्त्रार्थाचे विषय आहेत. माऊली कशालाच काही हे करत नाही. केवळ जो तीव्रतर मुमुक्षत्व ज्याच्या ठिकाणी आहे त्याला आपल्या स्वरूपात प्रविष्ट सहज होता येईल आणि त्याला उत्तमा सहजावस्था, त्याला मध्यमात ध्यानधारणा नाही, कनिष्ठा मूर्तीपूजा नाही आणि तीर्थयात्रा नाही, त्याला आपल्या स्वस्वरूपामध्ये सहज स्थित होईल अशा प्रकारची योजना आणि असे शब्द सांगतात. आणि टीकाकारांनासुद्धा माऊलींचा पूर्ण अनुग्रह आहे. माऊलींचा सकाळी यांनी चिंतन केलं, ते म्हणजे माऊलीची कृपा आहे. मी म्हणलं माऊलीची कृपा आणि माऊली दोन आहे का एक, हे पहिले ठरवा. हे म्हणे हे माऊलीची कृपा आहे. माऊलीची कृपा आणि माऊली दोन आहेत का? त्यामुळं कृपेचा वर्षाव निरंतर कधी होईल? जर माऊली आणि माऊलीची कृपा एकरूप असतील तर, बरोबर ना? आणि त्या कृपेचा आपल्यावर कृपा फलीभूत कधी होईल? आपण आणि आपल्यावर झालेली कृपा एकरूप असेल तर, आहे की नाही? आणि याची खरी शेवटली फलश्रुती कधी होईल? माऊलीची कृपा, बरोबर ना? आणि कृपापात्र असणारा आपण, आपल्यावर झालेली कृपा, आणि हे सर्व चारही जर एकरूप असतील तर, हे चारही जर अखंड ठरतील तरच तिथं कृपा या शब्दाचा उपयोग करता येईल. नाही तर ती कृपा जी आहे ती अखंडही सिद्ध होणार नाही, आहे की नाही? किंवा त्या कृपेचा हे काढून घेतला गुरुजींनी, बाहेर पुन्हा काढून घेतला, तर मग काय होईल? त्या ओवीसारखी दुसऱ्या प्रकरणामध्ये दिलेले आहे की जर त्यांनी आपण म्हणतो ना, हा दिठी वाजायावरी झळके का पद्मकर मागता पारवके, तो जीवची परितुके महेशेचे. आणि असं म्हणजे जीवन परमात्मा काय होतं? अखंड ऐकायला प्राप्त होतात. पण जर ती स्थिती कोणती होईल? ही स्थिती होईल. आता तीच होईल. जयाचेनी कृपा सावाये जीव ब्रह्म उपर लाये आणि ब्रह्म तृणा तळे जाये उदासे जेणे. आता हे जे आहे हे श्रीगुरूंचं महात्म्य सांगत असताना सांगितलेलं आहे, बरोबर ना? ब्रह्म कधी तृणातळी जाईल का? आणि ती जर झाली तर ती गुरूंची कृपा होईल का? म्हणजे कृपा आणि अवकृपा दोन्ही करू शकतात. हा पूर्ण व्यवहारातला भाग आहे अमृतात, बरोबर ना? पूर्ण व्यवहारातला भाग आहे. इथं असं होत नाही. इथं गुरूंची कृपा निघू शकत नाही आणि शिष्याला गुरु सोडू शकत नाही, आहे की नाही? त्यांचं जे ऐक्य आहे ते संचलेलं ऐक्य जर असेल तर आता तिथं राहीलच कुठं. म्हणून 80 ओव्या लिहून त्या पुढच्या प्रकरणामध्ये कालच आम्ही ऐकले, तर त्या 80 ओव्यामध्ये हा विषय पुन्हा कोणता सांगितला? जो प्रकृती पुरुषामध्ये असणारं अखंड संचलेलं ऐक्य तेच गुरु शिष्यामध्ये. जर त्या ठिकाणी शिष्याला देत असताना जर द्वैत निर्माण झाला असतं तर शास्त्र कशाला भाट झाली असती त्या गुरुची आणि कशाला वर्णन केलं असतं, आहे की नाही? शास्त्राने ही भाटगिरी केली कशाला असते? असं हे पण त्याच्यातलं महत्त्वाची गोष्ट आहे की नाही? म्हणजे गुरु आणि शिष्य किंवा इष्टदेवता आणि उपासक यांचं जोपर्यंत अखंड नित्य ऐक्य सिद्ध स्वयंप्रकाश, बरोबर ना, आनंद घन, हे जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याला गुरुकृपेचा स्पर्शच झाला असं म्हणता येत नाही, बरं? आणि तो जो स्पर्श झाला तो स्पर्श अखंड गुरूंचा अनंत जन्मापासून होता आणि आता तो कधीच न संपणार आहे, ऐक नाही? तरच सिद्ध होईल. नाही तर तोपर्यंत चाललंय गुरु आणि शिष्य, देव आणि भक्त. म्हणत राहिला की ते देव आणि भक्त दुजा नाही विचार, म्हणजे काय दुजा विचार नाही, दुजाच विचार करून म्हणतोय, आहे की नाही? देव आणि भक्त दुजा नाही विचार, याच्यामध्ये द्वैत धरूनच बोलतोय. जर सत्य समजून चालला असेल व्यवहार, गुरु मला काही करतील असं काही वाटत असेल तर हा भ्रमातच आहे की नाही?
हां हां द्वैत आहे का त्यांनी सांगितलं गुरु आणि शिष्य या दोन शब्दाचा अर्थ श्रीगुरु हाच आहे, दुसरा अर्थ नाही. शिष्य आणि श्रीगुरु म्हणजे कोणते श्रीगुरु? शिष्य सापेक्ष श्रीगुरु हा त्याचा अर्थच नाही, त्या दोन्हींचा अधिष्ठान हाच त्याचा अर्थ आहे. हां हां गुरु शिष्य मिशे हाची एकुल, गुरु आणि शिष्यरूपाने काय आहे हाच आहे. आणि प्रकृती पुरुष मिशे हाची एक उल्हास आहे. तर ही गुरु शिष्य प्रकृती पुरुष आहे की नाही, जीवनमुक्ती, वाचारून परिहार, भेदाभेद कथन ही नावं दिलेली आहेत. याच्या पलीकडे दुसरं काही नाही. वस्तू एकच आहे आणि ती अव्यवहार्य अवाच्य अशा प्रकारची अखंड अभंग अभेद्य नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान की ह्या एवढे विचार शब्द योजले तरी तिच्यापर्यंत एकही पोचला नाही, आहे की नाही? एकही त्याच्यापर्यंत पोचला नाही, अशी ती स्थिती आहे. हा नव्हताच. उन्ह्या चुकीचं बोलावं लागतं फक्त. आहे का ते कमीत कमी उन्ह्या चुकीचं थोडं बोलून त्याचं काय. जेवी दीपप्रकाशी प्रभेशी, आता हा उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की जेवी दीपप्रकाशी प्रभेशी की प्रभादीपाते प्रकाशे तेवी उभये विषये उभयाशी आणि विषयही उभये. जेवी दीपप्रकाशी प्रभेशी, ज्याप्रमाणे दीप हा काय करतो, प्रभेला प्रकाशित करतो, नाही तर प्रभा कुठून येईल? बरं, प्रभा दीपाते प्रकाश, आणि प्रभा काय, दिव्याचा जर उजेड नसता प्रभा नसती तर दिव्याचं कुठं प्रकाशन झालं असतं? बरोबर नाही. म्हणून दीपाने प्रभेने काय केलं, दीपाचं प्रकाशन केलं. आणि प्रभेचं प्रकाशन कोणी केलं? दिव्यानी. तेवी उभये विषय उभय, त्याप्रमाणे दोन्ही काय आहेत, उभयांना काय आहेत, विषयी आहेत. आणि उभयांना पुन्हा काय आहे, विषय पण आहेत. ठीक आहे ना. एवं भोगिता, आपल्याला वाटतं विषय भाव, पण स्पष्टीकरण करताना पुन्हा पुढं कुठे विषय भाव आला कधी त्यात राहिलेलं. आता आपल्याला किती जरी आपण म्हणतं कोणतं आपण एका जनार्दनी एकपणे उभा आणि चैतन्याची शोभा शोभतसे, किंवा दुसरे उदाहरण दिलं की रत्न आणि रत्नाची प्रभा वेगळी नाही. हे म्हणत असताना रत्नाची प्रभा आणि प्रभा वेगळी नाही म्हणजे अखंड अर्थाने, रत्नप्रभेचं उदाहरणसुद्धा अखंड अर्थाचंच आहे. आणि त्याच्यामध्ये खरा भाव कोणता आहे, विषयी भाव आहे. बरोबर ना. हां, झालेनी जगे मी झाके तरी जगदरूपे, झालेनी जगे मी झाके तरी जगत्वे कोण फाके, किळेवरी माणिके लोपीजे. काय, त्या रत्नाच्या किळेवर, माणिकाच्या किळेवर, तेजावर त्या ठिकाणी माणिक लोपून जाते का माणिक लोपून जाते का किळेसहित माणकाचं ज्ञान होतं तुम्हाला, किंवा किळा आणि माणकाचं ऐक्य भावाने ज्ञान होतं, एक भावाने त्या ठिकाणी ज्ञान होतं. आणि जर तुम्ही दोन पदार्थ मानत असताल तर त्या ठिकाणी दोन पदार्थ म्हणले तर त्याच्यात विषयी भाव जो आहे, बरोबर ना, तो विषयी भाव एकाच्याच ठिकाणी व्हायला पाहिजे होता. ज्या अर्थी दोघांच्याही ठिकाणी विषयी भाव होतो त्या अर्थी कीळ आणि प्रभा, बरोबर आहे ना, हे दोघंही एकमेकाला विषय होतात. त्या अर्थी कीळ आणि प्रभा यांच्यामध्ये असणारं जे द्वैत आहे, बरोबर आहे ना, ते द्वैत फक्त काय आहे, कल्पित आहे. बरोबर ना. आणि ते कल्पित असणारं द्वैत बुडी कुठं देतं, सिद्ध काय होतं, एकच आहे, ते एकच आहे. म्हणजे त्याच भेदाने बुडी कुठं दिली, एक रसी देत बुडी, असाच अर्थ घ्यावा लागेल ना. म्हणून इथं म्हणतात की विषय आणि विषय दोघे आहेत. दोघे ज्या अर्थी विषय होतात त्या अर्थी दोघांचा भेद हा कल्पित आहे, हेच सिद्ध होतं ना याच्यामध्ये. दोघांचा भेद कल्पित आहे, मग दोन आहेत काय, दोन नाहीत एकच आहेत, दोन नाहीत एकच आहेत, असाच अर्थ होतो ना. एवं भोगिता आपणया आपण येत भेदतो आचारम मन स्वरूप सर्वदा पूर्ण विलासतसे. एवं अशा प्रकारे आपण भोगिता, आपणच आपल्याला भोगत असताना येत भेदतो आचारम मन, हा भेद काय झाला, आपणच आपल्याला भोगतो असं म्हणत असताना आपल्यापुढं जो भेदाची दृष्टी येते ती दृष्टी काय होते, निवृत्त होते. आणि भेद तो वाचारम मन, तो भेदच काय आहे, वाचारम मन मात्र आहे. स्वरूप सर्वदा पूर्ण विलास होते. भेद असता तर बरोबर आहे ना, भेद असता तर कधीतरी प्रभा दिव्या वाचून राहायला पाहिजे होती,
दिवा कधीतरी प्रभे वाचून राहायला पाहिजे होता, म्हणजे त्यांच्यामध्ये अखंड अभेदच आहे. आणि मग हा जो भेद आपलाच आपण भोग घेतो, ज्याच्यामध्ये जो भेद वाटतो तो भेद आहे काय, तर ते स्वरूप सर्वदा पूर्ण विलसतसे का तिकडं. हां हां रामकृष्ण हरी. नाही तुम्ही आता झालं का, ते आले का, मग तिकडं आपल्या याच्यामध्ये सांगितलं ना येथ भेद तो आचारम म्हण स्वरूप सर्वदा पूर्ण विलसतसे. मग आहेत भेद आचारम म्हण, मग ह्यात हाच दिसतं हे काय, प्रभा आणि दीप अशा प्रकारचं रत्न आणि प्रभा हे जे भासतं हे काय आहे, तर हे भासतं म्हणजे काय आहे, स्वरूप सर्वदा पूर्ण विलसतसे. परिपूर्ण जे स्वरूप आहे त्याचाच हा विलास म्हणजे वाचारंभन मात्र भेद आहे, दुसरं काहीही नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, त्याच्या दृष्टीमध्ये अखंड प्रभा आणि दीप हे वेगळे नसून अखंड प्रकाशरूपता आहे. दुसरं विषयी भावसुद्धा नाही, आहे की नाही, अखंड प्रकाश आहे. त्याला म्हणायचं चैतन्याची शोभा शोभतसे. पहा हे तर मुख्य सांगायचं, हे मुख्य सांगायचं आहे की या पूर्णतेमध्ये स्वरूपच सर्वदा विलसतं. म्हणजे ज्या काळी तुम्हाला ही अपूर्णता किंवा भेद भासतो त्यावेळेला सुद्धा स्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अपूर्णता आलेली नाही. हा खरा मुख्य धागा आहे त्याचा. हां हां तर अगदी तेच सांगायचं की ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. जर विवर्तवादाचं सगळं स्पष्टीकरण सांगणारा एवढाच शांतिमंत्र आहे की नाही. एवढा शांतिमंत्र एकदा व्यवस्थित समजून घेतला तर सगळ्या ठिकाणी अमृतानुभवामध्ये हाच भाग लावायचा. त्याच्या ठिकाणी जैसे क्रीडता आहे जळी जळ तैसा हा स्वरूप सुखरोळ येथे वेदाचा विटाळ कधीही न लगे. जैसे जळी जळ क्रीडत आहे, जळामध्ये तरंगाच्या लाटाच्या रूपाने जळामध्ये जळ क्रीडा करत आहे, ऐक नाही. तैसा हा स्वरूप सुखरोळ, तसाच आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी हे सुखाचे कल्लोळ आहेत. आणि येथं भेदाचा विटाळ कधीही न लगे. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. सगळं आनंदच आनंद आहे. या ठिकाणी दुसरं कल्लोळ नावाचं वेगळं नसून पाणी पाण्याच्या ठिकाणी खेळत आहे, बरोबर आहे की नाही. बरं तुम्ही म्हणलं नाही वेगळं करायला गेलं, वेगळं कुठं सिद्ध झालं आहे, वेगळं सिद्धच होत नाही, आहे की नाही. आपण परवा चिंतन केलं होतं की समुद्र आणि नदी ज्या ठिकाणी मिळते तिथं तुम्हाला काही संधी सांगता येत नाही, आहे की नाही. संधी असता तर संधीच्या ठिकाणी आम्ही कुठेही जरी हात घातला तर त्या ठिकाणी समुद्राची शेंडी आणि त्या गंगेची वेणी लागत नाही. तो का म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय, अशी स्थिती आहे. जैसे क्रीडत आहे जळी जळ तैसा हा स्वरूप सुख कल्लोळ भेदाचा विटाळ कधीही न लगे. भेदाचा विटाळ त्याला कधीही लागतच नाही. एवं सत्ता प्रकाशा काही अनुमात्र भेदू नाही पुढे ये विषयी बोलतो असे. खरं तर असं वाटतं की मनुष्याचा जीवनामध्ये जेव्हा औपनिषदे तत्त्वज्ञानाकडे प्रवृत्ती होते किंवा एखाद्या प्रकरण ग्रंथाच्याद्वारा जीव ब्रह्मैक्य आणि जगन मिथ्यात्वाचा निश्चय तो करतो, त्या झाल्यानंतर त्याला पहिला आनंदाचा स्पुंज आहे, ज्ञानाचा स्पुंज आहे, हे सगळे आहे ना. आता आपण अमर झालो याचंही धन्यता आनंद त्याच्या ठिकाणी आहे. परंतु ही स्थिती पूर्ण नाही असं का म्हणतात, कारण त्या ठिकाणी हा आनंदाचा स्पुंज आहे, ज्ञानाचा स्पुंज आहे, सत्तेचा स्पुंज आहे, बरोबर ना, अद्वैत्वाचा स्पुंज आहे. हाच आपल्या खऱ्या आनंद सच्चिदानंदाद्वैत स्वरूपाला प्रतिबंध करतो, आहे की नाही. आणि ही जी गोष्ट आहे ही काही लवकर ध्यानात येत नाही, कारण मानवी प्रवृत्ती ही आनंदाच्या अभिमुखसारखी असते आणि आनंदाच्या अभिव्यक्तीविषयी लालायित असते आणि ती काही अपूर्व अशा प्रकारचं या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणून तृप्तीचा ढेकर किंवा आनंदाचा भोग याविषयी त्याला ती वृत्त्यात्मक सुख आहे, वृत्त्यात्मक आनंद आहे आणि हा आनंद खऱ्या आनंदाला प्रतिबद्ध करीत आहे हे लवकर ध्यानातच येत नाही, बरोबर ना. ध्यानातच येत नाही आणि त्यावेळेला त्याला त्याच्यातून सोडवण्यासाठी जर कोणता ग्रंथ असेल तर तो हा अमृतानुभव आहे.
त्याला हे सत्सामान्य असणारं सुख किंवा आनंद याच्यात जे काही आहे ते ह्या कल्पित द्वैताच्या कल्पनेत नाही. बरोबर आहे ना? कल्पित द्वैताच्या कल्पनेत नाही. जी काय अकल्पित वस्तू आहे ते खरं आपलं स्वरूप आहे. तिथं कशासाठी ह्या वृत्तीचा आलंबन किंवा वृत्तीचा संबंध कशासाठी घ्यायचा? म्हणून तो निरुपाधिक किंवा निर्विषय किंवा निर्हेतुक, बरोबर आहे ना, अशा प्रकारचं जे सुख आहे ते सुख आपलं नित्य स्वरूप आहे. त्या सुखाला सोडून आपण कधीच नाही. ज्या वेळेला आपल्याला वाटतंय उपाधी आपण घेतो तर त्यावेळेला सुद्धा त्या उपाधींनी ते असंस्पृष्ट अस्पर्शित आहे, असंस्पृष्ट अचुंबित आहे. असं जर असेल तर आपण हा जो विचार आहे यांनी आनंदित व्हायचं किंवा पुन्हा पुन्हा तदाकार वृत्ती किंवा उगीचच काहीतरी म्हणून जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा भोग वगैरे ह्या ज्या संकल्पना आहे ह्या संकल्पनासुद्धा आपल्या खऱ्या सुखाला प्रतिबंध करीत नाहीत काय? ऐके नाही. पण ही गोष्ट आपल्या बुद्धीवर दृढतेने आरूढ करून देणारा ग्रंथ म्हणजे अमृतानुभव आहे. अमृतानुभवाला कोणताही व्यवहार घडला ज्याला अमृतानुभवाची अनुभूती आहे, अनुभूती आहे, तर त्याच्या दृष्टीनं व्यवहार कालामध्ये काय त्याचं तोंड काय कोमेजून जाईल काय? आहे की नाही? व्यवहार कालामध्ये आणि ज्या कालामध्ये अव्यवहार्य स्थितीत तो आहे तर त्यावेळेला त्याला काय अधिक उल्हास वाटेल काय? काहीच नाही. जे आहे ते आहे, दुसरं काहीच नाही याच्यामध्ये. आहे की नाही? कोणतंच नाही. आणि ही गोष्ट जी आहे ही अमृतानुभव आपल्याला वारंवार ध्यानात आणून देतो. म्हणजे आपण केलेल्या अनेक प्रकारचं जे ज्ञान संपादनाचे जे श्रम असतील त्याच्या ठिकाणी आपण कधी आपली आकलन शक्ती, कधी स्मृतिशक्ती, कधी मेधाशक्ती, बरोबर, ज्या जागृत केलेल्या असतील त्याच्यापैकी कोणाचा अभिनयच ठेवेल? तो कोणत्याही शक्तीचा अभिनयच ठेवणार नाही. बरं, हेच वेदांत किंवा उपनिषदांना हेच सांगायचं नाही काय? हेच सांगायचं आहे. पण ध्यानी येत नाही ही एक गोष्ट तशीच आहे. कारण त्यांनी त्या जीवनमुक्ती विवेकामध्ये लिहिलं ना, शास्त्रवासना लवकर सुटत नाही, आपल्याला आनंदाची वासना लवकर जात नाही, ह्या गोष्टी राहतातच ना. लोकेशना सुटत नाही. याच्यामध्ये लोकेशना, धनेशना, शास्त्रवासना, लोकवासना ह्या काही न करता अमृतानुभवाच्या चिंतनात केव्हा कुठं जातील हे सुद्धा कळायचं सुद्धा नाही की लोकवासना होते. विवेकानंदांना म्हणावं लागलं की मला लोकवासना चित्तातून गेली नाही. वेदांताचं चिंतन केलं खरं, पण त्याच्यामध्ये फक्त या ठिकाणी कोणती त्यांना हे पण नाही, दारेशना नाही, धनेशना नाही, पुत्रेशना नाही, लोकेशना नावाचा पदार्थ आहे. जर ही लोकेशना नावाचा पदार्थ तर हा तर पहिल्याच पावलात जाईल. अमृतानुभवाच्या चिंतनात पहिलं जर काय जाईल तर कारण माणूस अंतरंग एक पाहिल ना. शास्त्रवासना ही काहीतरी आपल्या आत्मस्वरूपाचं चिंतन करणारी असे पाहिल, आहे की नाही? याच्या पण ह्या धनेशना, लोकेशना ह्या ज्या यशनात्रय, हे यशनात्रय अमृतानुभवाचं चिंतन करणाऱ्या मुमुक्षूच्या ठिकाणी सुद्धा येणार नाही. तर सिद्ध पुरुषाच्या ठिकाणी त्या कुठं त्याचा तपास पण लागणार नाही, आहे की नाही? असे याच्यामध्ये. आणि हे अमृतानुभवाचं चिंतन करूनही कोणी जर म्हणेल की लोकव्यवहारामध्ये सगळा व्यवहार करूनही माझा असंगत्व अबाधित आहे म्हणून व्यवहार करतो, तर त्याला अमृतानुभवाची खोली कळली नाही, आहे की नाही? त्याला अमृतानुभवाची खोली कशावरून समर्थन करतो म्हणून नसतं केलं तर आम्ही काय म्हटलं असतो, ह्या महापुरुषाचा हा व्यवहार हा चिद्विलास आहे की नाही? हे आहे काय त्याचं? तर हा काय आहे? चिद्विलास. आणि तो जर स्वामी महाराज म्हणजे सगळ्यात जास्त मातीत कोण जाईल तर जो हे सगळं चिद्विलास म्हणून व्यवहार करीत असेल, चिद्विलास म्हणून व्यवहार करीत असेल तर हा सगळ्यात जास्त अधपतनाला जाईल, आहे की नाही? तुम्ही मायाविलास म्हणणाऱ्याचं सुद्धा संगती स्वतः सांगू नये, असंच जीवनमुक्ताने स्वतः संगती सांगू नये अशाच प्रकारचे म्हणजे आपले परंपरा कथन करते. माया या ठिकाणी हे मायावी आहे म्हणून करायचं नाही, झालं तर ती माया आहे. चिद्विलास आहे म्हणून करायचं नाही, झालं तर तो चिद्विलास आहे, बरोबर ना? झालं तर तो चिद्विलास आहे. आणि तो सुद्धा काय आहे? स्वसंवेद्य आहे. स्वसंवेद्य म्हणजे स्वतःला अविषय होणारा नाही, स्वतःला विषय होणारा स्वसंवेद्य आहे की नाही? नाहीतर मग ती स्वतःला विषय होणारा स्वसंवेद्य म्हणून सांगतात. जैसे क्रीडत आहे जळी जळ तैसा हा स्वरूप सुखरोळ, येथे भेदाचा विटाळ कधीही न लगे. या ठिकाणी भेदाचा विटाळ त्याला कधीही लागत नाही. एक तुकाराम महाराजांचा फार चांगला अभंग आहे. नाही त्या विटाळ
आणि अखंड सोवळी आणि उपाधी वेगळी जाणीवेच्या. काय अभंग आहे पा ब्रह्मरस गोडी. हा हेच याचंच आहे अद्वैत प्रकरणातलाच अभंग आहे. काय ब्रह्मरस गोडी तयाशी फावली आणि वासना निमाली समूळ ज्याची नाही त्या विटाळ अखंड सोवळी उपाधी वेगळी जाणीवेच्या. मन हे निश्चळ बरोबर ना झाले एके ठाई तया उने काही निज सुखा. तुका म्हणे त्यांचे पायी पाय पोस करून या वास राहीन तेथे ना राहीन तेथे. जर असा जो पुरुष असेल तर त्याच्या पायातलं पायतन मी होईल तुकाराम महाराज म्हणतात. हे किंवा जाणोनी नेनते करी माझे मन मुमुक्षूची प्रार्थना आहे नाही. जाणोनी नेनते करी माझे मन तुझी प्रेम खून दावनिया मग मी व्यवहारी असेन वर्तत जैवी जळा आत पद्मपत्र. हां असो देखोनी न देखे ना ऐकोनी नायके निंदास तुनी कानी जैसा का उन्मनी योगीराज. देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी आणि स्वप्नीची या सृष्टी चेल्या जेवी. तुका म्हणे ऐसे झाले या वाचून आणि करणे तो सीन वाटत असे. असं हीच तीव्रतर मुमुक्षुत्व ज्याच्याकडे असेल तोच ह्या अमृतानुभवाचं काय आस्वादन करू शकेल किंवा अमृतानुभव रूप होईल. ऐके नाही अमृतानुभव रूप होईल. एवं सत्ता प्रकाशा काही अनुमात्र भेदो नाही पुढे ये विषयी बोलतो असे. आता म्हणतात एवं अशा प्रकाराने सत्ता प्रकाशा काही अनुमात्र भेद नाही. सत्ता आणि प्रकाश ते आपल्या मूळ याच्यावर पदावर येतात. जसं ध्रुवपद आहे ना अभंग झालं का तसं या ठिकाणी प्रकृती पुरुष म्हटलं का सत्ता आणि प्रकाश याच्याशिवाय यायचं नाही. म्हणून ते म्हणतात सत्ता प्रकाशा काही अनुमात्र भेद नाही. सत्ता आणि प्रकाश यांच्यामध्ये यत्किंचित सुद्धा भेद नाही. पुढे ये विषयी बोलतो असो. पुढे पण या संबंधानेच आम्ही बोलत आहोत किंवा बोलत राहू. स्त्री पुरुष नाम भेदे शिवपण एकले नांदे जग सगळे आधादेपणे जिही. आता आपल्याला ह्या ग्रंथाचं धोरण थोडं लक्षात आलं की नाही. आता धोरण लक्षात आलं. आता काही फारशा ओव्यांना आता हे एवढीच ओवी आहे पुढं आणखी सोपं आहे. तर यामध्ये सांगतात स्त्री पुरुष नाम भेदे शिवपण एकले नांदे जग सकळ आधादेपणे जिही. 17वी ओवी. एकले शिवपण स्त्री पुरुष नाम भेदे नांदे सकळ जग जीही आधादेपणे म्हणजे आधादेपणे भरले असा अध्याय केला त्यांनी. तर एकटंच शिवपण बरोबर ना एकटंच चैतन्य तेच स्त्री पुरुष नाम भेदे नांदे. ते स्त्री पुरुष नावाच्या भेदाने नांदतं. स्त्री पुरुष नावाच्या भेदाने म्हणजे वाचारंभन मात्र भेदाने नांदतं. एकच चैतन्य स्त्री पुरुष नावाच्या नामभेदे म्हणजे वेकारो नामधेयम. फक्त स्त्री पुरुष हा विकार म्हणजे वाचारंभन मात्र भेद त्या ठिकाणी नांदतं. म्हणजे याचाच अर्थ एकटं शिवपणच राहतं. एकटं शिवपण जे आहे ते वास्तव आहे आणि त्या ठिकाणी स्त्री पुरुष भेद आहे हा नामधेय आहे नाममात्र आहे. म्हणजे खरं स्त्री पुरुष आहे का शिवच आहे का शिवच आहे बरोबर ना. तो जो शिव आहे त्या स्त्री पुरुषांच्या सापेक्ष शिव आहे का निरपेक्ष शिव आहे. निरपेक्ष शिव आहे. तो शिव स्त्री पुरुषाच्या भेदाने नटतो तेव्हा त्याच्या बरोबर ना त्याच्या निरुपाधिक म्हणजे त्याच्या मूळ स्वरूपामध्ये काही विकार होतो का. विकार होत नाही. मग तो निर्वाकारी राहून स्त्री पुरुष हे काय फक्त अन्यथा भान आहे बरोबर ना. या अवस्थांतराची काय आहे अवस्थांतर भानम आहे आणि पूर्वरूपम अपरित्यज्य ऐके नाही. हे अशा प्रकारची स्थिती आहे. मग सकळ जग जी हे आधादेपणे भरले. पण ज्या वेळेला तुम्हाला स्त्री पुरुष हे नाव वाटतं त्यावेळेला ते म्हणतात स्त्री पुरुष हे नाव वाटलं का मग हे संपूर्ण जग ज्या स्त्री आणि पुरुषांच्या बरोबर ना तादात्म्य संबंधापासून नंतर विषय तादात्म्य संबंध तो सत्य नसून तो काय आहे मिथ्या आहे. तर त्यांच्यामध्ये का महाराज तर स्त्री पुरुष नामभेदे नामभेदे म्हणजे नाममात्र भेद आहे आणि त्याप्रमाणे जग सगळे आधादेपणे जी सगळं जग यांच्या अर्ध्या अर्ध्या भागाने भरलेलं आहे. म्हणजे स्त्री आणि पुरुष प्रकृती आणि पुरुष यांच्या प्रकृतीचा अर्धा भाग आणि पुरुषाचा अर्धा भाग यापासून जगामध्ये काय दुसरं
का त्या प्रकृती आणि पुरुष दोन आणि जग तिसरं असं आहे का त्याच्यामध्ये प्रकृती पुरुषा वाचून काही नाहीच आहे? मग ते अर्ध्या अर्ध्या भागाने भरले की नाही? भरले. मग आम्ही तुम्हाला सांगू, दोन अर्धे भाग आहे. प्रकृती आणि पुरुष यांच्या अर्ध्या भागापासून जग निर्माण झालं. मग आता तुम्हाला काय करावं लागेल? त्या अर्ध्या भागाचा संधी दाखवावं लागणार. ते दोन अर्धे भाग कुठे एकत्र झाले आहे की नाही? तर त्यांचा संधी तुम्हाला दाखवता येईल का नाही? कारण का? दोन्ही काय आहे? एकाचा एकाशी काय संधी होणार? का संधी दोन्ही मिथ्या असल्यामुळे संधीच होणार नाही. संधीच नाही. मग संधी दाखवता येत. मग संधी दाखवता येत नाही म्हणून दोन ठरतात का? संधी दाखवता येत नाही म्हणून एक ठरतात? दाखवता येत नाही तुम्हाला म्हणून उलट काय होतं? कारण एकातच बुडी देतात आहे की नाही? त्यामुळे तुम्हाला संधी का लागत नाही? ती एकच असतात. अधिष्ठानाच्यामध्ये त्यांची काय होत नाही? सिद्धीच होत नाही. तर ते पदार्थ दोन झाले आणि मग त्यांचा संधी दाखवायचं तुम्ही आम्हाला काय विचारता? संधी होणं शक्य नाही. हा पण भाग सांगितला ना त्यांनी पहिल्यांदा. एकले शिवपन स्त्री पुरुष नामभेदे नांदे, सकळ जग जी आधादेपणे भरले. सकळ जग यांच्या अर्ध्या भागाने भरलेले आहे. या ठिकाणी आता टीका सांगतात. स्त्री पुरुष नामभेदे शिवपण एकले नांदे, जग सगळ्या आधादेपणे जिही. शिवशक्ती हे अर्ध मिळवणी एकले एकवटे जग विशद, ते भाग केवळ नामभेद. स्त्री पुरुष नामभेदे नाही बरोबर आहे ना? हां, शिवशक्ती हे अर्ध. आता टीकाकार सांगतात. ही ओळी झाली ना आपली, सरळ अन्वयानुरूप अर्थ पाहिला 17व्या ओळीचा. आता सांगतात शिवशक्ती हे अर्ध मिळवणं एकले एकवटे जगविषद, ते भाग केवळ नामभेद, वाचुनी शिवपणाची एकले. आता काय आपलं चिंतन झालेलं आहे, तोच ओघ आहे इथं या ओळीमध्ये, एवढीच ओळी. आता मग नंतर थोडा विषय बदलतो की शिवशक्ती हे अर्धे दोघंजण मिळवणं. शिवशक्ती हे अर्ध मिळवणं. शिव आणि शक्ती ह्या दोघांचाही अर्धा भाग एकत्र मिळून विशद जग एकले जग एकवटे. त्या ठिकाणी स्पष्टपणे हे एकटं जग या ठिकाणी आपल्याला एकवटून काय होतं? विशद म्हणजे प्रगट होतं किंवा अभिव्यक्त होतं. शिव आणि शक्ती यांच्या अर्ध्या भागांचं ऐक्य होऊन या ठिकाणी जग नावाचं एक तत्व बरोबर ना आपल्याला प्रगट दिसतं. ते भाग केवळ नामभेद. आणि ते भाग म्हणजे कोणतं? शिव आणि शक्ती यांच्या अर्धा भाग ही केलेली कल्पना आहे की हे केवळ नाममात्र आहे की नाही? कारण का बरं? तेच नाममात्र आहेत, तर त्यांचा भेद अर्धा हा भागसुद्धा काय आहे? नाममात्रच आहे. वाचूनी शिवपणाची एकले. पाहायला गेलं तर सगळं काय आहे? शिवपण. आपण पाहतो शिवाला आणि कल्पना करतो अर्ध्या शिवशक्तीच्या भागाची आणि त्यांच्या संबंधातून निर्माण झालेल्या जगरूपी द्वैताची किंवा जगरूपी कार्याची आपण कल्पना करतो. पण ते सगळं नाममात्रच आहे की नाही? निखळ स्वरूपाचे जे काही ते सच्चिन्मात्र प्रवाही एकेची पदी दोठाई नामाशी आले. आता जर आपण अधिष्ठानाकडून पाहायला लागलो तर निखळ जे स्वरूपाचे काय, निखल म्हणजे केवळ असणारं जे स्वरूप ते सच्चिन्मात्र प्रवाही. त्या स्वरूपामध्ये काय सत आणि चित बरोबर आहे ना? ते जे स्वरूप आहे ते काय असत जड नाही, ते सत आणि चित आहे. आणि ते सत आणि चित हे दोन त्याचे धर्म नसून ते सत चित स्वरूप आहे. मग ते सच्चिन्मात्राचा त्याचा जो प्रवाह आहे त्या बरोबर ना, सत्च आणि चित यांचं अखंड ऐक्याने नित्य अनादिकालापासून असणं हा त्यांचा प्रवाह आहे. आणि त्या प्रवाहामध्ये एकेची पदे दो ठाई, तर ते म्हणतात एकेची पदे दो ठाई नामाशी आले. त्या ठिकाणी त्यांचं एकची पदे, पद शब्दाचा एक अर्थ आहे स्वरूप, आणि तो अर्थ इथं घ्यावा मला वाटतं. एकेची पदे म्हणजे एकाच स्वरूपाच्या ठिकाणी ती दो ठायाशी आली, म्हणजे ती दोन शिव आणि शक्ती रूपाला प्राप्त झाली. असं फक्त त्यांना नामाभिधान आलं. एवम दोन नामी एक अर्थ, परंतु शिवपणाची एक नांदत. इथं दोन नावाचा अर्थ जेव्हा आहे प्रकृती आणि पुरुष, त्या दोन नावाचे दोन अर्थ सापडले का दोन नावाचा एकच अर्थ आला? पुढं एकच अर्थ आला. परंतु दोन नाम पण एक अर्थ कोणता आहे? तो अर्थ कुठं नांदतो? शिवपणीची नांदतं. एकाच सच्चिदानंदाद्वय अधिष्ठानातच त्या दोन्ही नावाचा अर्थ नांदतो. याचा अर्थ त्याचा स्वतंत्र सत्ता नाही.
ना तरी एक प्रत्यय होतं चित सत्तात्मे, ना तरी एक प्रत्यय, त्या दोघांचा प्रत्यय काय होतो बरोबर ना, एक प्रत्यय, दोघांची प्रत्ययात्मक दोन्ही काय होतात, प्रत्यय एक होतं त्या दोघांच्या प्रतीतीमध्ये, म्हणजे तत्वतः त्यांच्या जेव्हा यथार्थ अनुभूती होते त्या अनुभूती दोन्ही प्रत्यय काय होतात, एकच होतात. कोणत्या, चित सत्तात्मत्वे, चितच सतन सतत चित, या चित सत्तात्म बरोबर ना, चित सत स्वरूपाने ते दोघं काय होतात, एकच आहेत असं सिद्ध होतं. स्वरूप जे सुखगण ते चित्सदत्वेची परिपूर्ण, आपण सदा प्राप्त. हे आत्तापर्यंत झालेल्या विचारातून हाच विचार प्रबळ झाला की नाही, हाच विचार प्रबळ झाला की स्वरूप जे सुखगण, जे घणीभूत सुख स्वरूप आनंद स्वरूप जे स्वरूप आहे ते चित्सदत्वेची परिपूर्ण, ते चित आणि सतानी पूर्ण आहे. जे घणीभूत आनंद आहे ते चित सत्ताने, चितला आणि सतला कधी सोडून नाही, चित सत्त चिद्रूपत्वाने आणि सद्रूपत्वानेच ते आनंद घन स्वरूप परिपूर्ण आहे. आपण सदा प्राप्त, ते आपण स्वतःच आहे आणि आपलं आपल्या ठिकाणी ते आपल्याला नित्य प्राप्तच आहे. काजे निरंतर ज्ञान मात्र काही, त्याशी कदाही लोप नाही, म्हणून सच्चिद्रूप पाही वचनाचे आले. आणि जे स्वरूप आनंदगण आहे ते चित्त आणि सदात्मकच आहे, म्हणजे आनंदात्मक, सदात्मक आणि चिदात्मक असंच ते स्वरूप आहे. बरं, का जे निरंतर ज्ञान मात्र काही, किंवा जे निरंतर ज्ञान स्वरूप आहे त्याशी कदाही लोप नाही, त्याला कधी त्याचा लोप झालेला नाही. म्हणून सच्चिद ज्ञान मात्र आहे, त्याचा लोप झाला नाही, म्हणजे ते काय, त्याची नित्य सत्ता आहे, म्हणजे ते सच्चिद रूप पाही, ते सच्चिद रूप आहे, वचनाशी आले असं आपल्याकडून बोललं गेलं. ऐसे सच्चिन मात्र जे काही ते स्वसंवेद्यतेचे प्रवाही आपणाशी पाही आणि देखते झाले. बघा, जर त्या ही जे पद आहेत आणि त्याच्या अन्वयानुरूप आपण त्या पदांचा अर्थ केला तर प्रत्येक वेळेला आपल्याला वस्तू दाखवतात. आता म्हणतात ऐसे सच्चिन मात्र जे काही, जे सच्चिन मात्र आहे, सन्मात्र आणि चिन्मात्र जे आहे ते स्वसंवेद्यतेचे प्रवाही, सन्मात्र आणि चिन्मात्र असणारं ते पुन्हा कसं आहे, स्वसंवेद्य आहे, सुअसंवेद्य आहे, बरोबर ना, स्वयंप्रकाश आहे. आणि स्वयंप्रकाश असणं हा त्याचं काय नित्य स्वरूप आहे. आणि त्या स्वसंवेद्यतेच्या प्रवाहामध्ये आपणाशी पायी देखते झाले, त्यांनी काय केलं, आपणच आपल्याला पाहतं झालं. चिन्मात्र स्वरूपच काय झालं, आपणच आपल्याला पाहतं झालं, बरोबर ना. आपणच आपल्याला पाहतं झालं म्हणजे काय, दृंगमात्र दृष्टेपणाने आपणच आपल्याला पाहतं झालं असा अर्थ घेतला ना. दुसरा अर्थ घ्यायचा तर वाचारंभन मात्राने काय आहे, प्रकृती पुरुषाच्या रूपाने आपणच आपल्याला पाहतं झालं. दुसरा अर्थ घ्यायचा म्हणलं तर सच्चिद रूपाने आपणच आपल्याला पाहतं झालं. पण कोणतं, आपली सत्ता किंवा आनंद याचं ज्ञान होण्यासाठी ते कसं होतं, संविद्रूप होतं केवळ, म्हणून त्याचं म्हणजे स्वयंप्रकाश होतं किंवा स्वसंवेद्य होतं. म्हणून त्या स्वसंवेद्यतेचा एक प्रवाह आहे. प्रवाह का म्हटलेले बरं, ते जे समोर येतं त्याचं प्रकाशन करतं म्हणून त्याचा प्रवाह म्हटलेले. त्याचा प्रवाह काय आहे, हे जे प्रवाहरूपाने बरोबर ना, प्रवाहरूपाने असणारे कार्यात्मक जगत बरोबर ना, आणि त्याचं कारण असणारं अज्ञान बरोबर ना, यांचं युगपत उत्पत्ती युगपत नाश आहे. म्हणून याचा सुद्धा काय म्हटलेलं आहे, सच्चिद्रूपत्वाने प्रवाह म्हटलं आहे. त्याचा काय प्रवाह आहे का, ते आपणाशी देखते झाले, ते आपणच आपल्याला पाहायला लागलं. ते आपलाची प्रत्यय प्रकाश, तोच जगमिषय झाला दृश्य, आणि द्रष्टाही पुरुष आपणची झाला. आपलाची प्रत्यय प्रकाश, आपला जो प्रत्यय म्हणजे आपणच आपली जी प्रतीती आहे, कोणती, प्रकाश, प्रकाशरूप आपणच आपली जी प्रतीती म्हणजे स्वसंवेद्यत्वाने बरोबर आहे ना, आपली जी प्रतीती आहे तोच जगमिथे झाला दृश्य. आपणच आपल्याला जी प्रतीती आहे ती जगाच्या निमित्ताने काय झाली, ती दृश्य झाली. आणि द्रष्टा ही पुरुष आपणच झाला. आणि तत्सापेक्ष त्या दृश्याच्या सापेक्ष द्रष्टा पुरुषसुद्धा कोण झाला, आपणच झाला. ही प्रक्रिया आपण जर चांगली समजावून घेतली की आपल्याला वाटतं की ही प्रक्रिया कशाची आहे, अद्वैत केवळ अद्वैत सिद्धांतामध्ये मिथ्यात्व सांगणारी प्रक्रिया आहे आणि अधिष्ठानाचं ज्ञान करून देणारी प्रक्रिया आहे. परंतु मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हा उपादान कारण असतो हे म्हणणं काय, बरोबर आहे ना. आणि या ठिकाणी अधिष्ठानच आपण सर्वाला काय झालं, अधिष्ठानच आद्यस्थ रूपाने नटलेलं आहे असं म्हणणं काय, किंवा अधिष्ठानावर तो कल्पित पदार्थ आहे असं म्हणणं काय, काही फरक नाही. त्यातला भेदसुद्धा कल्पित आहे आणि अधिष्ठान असंग निर्विकार राहतं. हे सगळे सिद्धांत जे वेदांताचे सिद्धांत आहे ऐके नाही, त्याप्रमाणेच आहे.
आपण मिथ्या पदार्थाचा द्रष्टा उपादान कारण असतो ह्या म्हणण्याने, चांगलं लक्षात घ्या, ह्या म्हणण्याने जेवढा आपल्याला अर्थरूपतेमध्ये स्थिर होता येणार नाही तेवढं हे जर अधिष्ठानाकडून आता चाललं आहे अशा रीतीनं पाहिलं तर ह्या चिद्विलासाने आपल्याला अखंड चिदानंदामध्ये बुडी देऊन राहता येईल, आहे की नाही. आपल्याची प्रत्यय प्रकाश तोची जगमिषयी झाला दृश्य, आणि द्रष्टाही पुरुष आपणच झाला. द्रष्टा कोण झाला आणि दृश्य कोण झाला? आपण. आणि स्वप्नाच्या दृष्टांतात कोण सांगतात? आपणच सांगतात. काही वेगळं सांगतात का काही? याच्या पुढं आणखीन जर तुम्हाला समन्वय करायचा असेल, बरोबर आहे ना, एवढंच म्हण चांगलं बघा, ज्याला जे वेदांत चिंतक मायावादाचा आश्रय करून, बरोबर आहे ना, मायावादाचा आश्रय करून, आता मला काय सांगायचं ते गेलं काय, हां नाही दुसरं काही आता गेलं लक्षात. हां असं म्हणा, जे पुरुष, बरोबर ना, मायावादाच्या प्रक्रियेचा आश्रय करून अखंड सत्तेचं, बरोबर ना, अखंड सत्तेचा ज्ञान करून देतात, बरोबर ना, तेच या ठिकाणी चिद्विलास असा शब्द योजून अखंड सत्तेचं ज्ञान करून देतात, बरोबर आहे ना. आणि दोघांच्या म्हणण्याचा अर्थ पूर्णपणे एकच आहे. दोघांच्या म्हणण्याचा अर्थ पूर्णपणे एकच आहे, परंतु मुमुक्षूच्या बुद्धीवर अधिक निशंकपणे, बरोबर ना, अधिक निशंकपणे त्याला तत्व आरूढ होण्यासाठी हा चिद्विलासाचा विचार हा अधिक जवळचा आहे आणि सुगम आहे. त्या मानाने काय आहे? सुगम आहे आणि अधिक जवळचा आहे असं म्हणता येईल. आमचं काही म्हणजे विधान म्हणून नाही, पण असं दिसतं का नाही याच्यामध्ये? संदीप महाराज, अहो आपली आवडीचे कोडे द्रष्टेची झाले दृश्य पुढे, यापुढे आपली अंगी एवढे दाखविले जग. अहो आपली आवडीचे कोडे, आपल्या आवडीचं कौतुक आहे, आणि म्हणून द्रष्टेची दृश्य यापुढे. द्रष्टच काय झाला? दृश्य झाला. आवड आहे की नाही, म्हणून द्रष्टच काय झालं? दृश्य झालं. आणि आपली अंगी एवढे दाखविले जग, आणि आपल्याच अंगामध्ये आपल्या स्वरूपापुढं एवढं जग दाखवलं. त्या आपण पाहता रूपाशी आली प्रकाशता, ते जिथूनही हे जगता विस्तारा आली, आणि आपणच आपल्याला पाहायला गेलो. आपणच आपल्याला जेव्हा पाहायला गेलो तेव्हा रूपाशी आली प्रकाशता. त्या ज्याला पाहतो त्या दृश्य रूपाला काय झालं? प्रकाश नाही, आपलं रूपाशी आली प्रकाशता, आपल्या स्वरूपाला काय आले? प्रकाशकता आली, रूपाला प्रकाशक झालं. आणि जिथून हे जगता विस्तार आली, आणि जिथून हे सगळं जगत काय झालं? विस्ताराला पावलं. कोणावर? आपल्याच स्वरूपावर. पण आपल्याला प्रकाश म्हणून, ते प्रकाश्य म्हणून या ठिकाणी त्याचा विस्तार झाला. एवम एकविध झाले द्विविध. काय थोडं वेगाने घेतलं तर काय हरकत नाही नाही. आता एवम एकविध झाले ते द्विविध, मनोनी बोलिले अर्ध अर्ध, परिद्रष्टृत्वाशी भेद लागला नाही. एवम जे एकविध होतं एकच प्रकारचं, तेच दोन प्रकारचं झालं, आणि दोन प्रकारचं झालं म्हणून आम्ही काय म्हणलं? बोलिले अर्ध अर्ध, म्हणून ते अर्ध अर्ध भाग असं म्हणलं. एकच पदार्थ दोनदा भासला म्हणून ते दोन अर्धा अर्धा असा आम्ही शब्दप्रयोग केला. परिदृष्टत्वाशी भेद लागला नाही, परंतु द्रष्टा आपलं द्रष्टा दृश्य झाला. दृश्याच्या ठिकाणी भेदाची कल्पना झाली, अर्ध अर्ध, परंतु एवढं तरी झालं तरी द्रष्टत्वाशी भेद लागला नाही. परंतु या अर्ध्या अर्ध्या असा भेद प्रकृती पुरुषाचा, बरोबर ना, त्यांनी जग उत्पन्न केलं त्या कार्याचा, ह्या भेदाचा त्या मूळच्या द्रष्टृत्वाला द्रष्टृत्वाच्या ठिकाणी कोणताही भेद मात्र निर्माण झाला नाही. विजातीय भेद झाला, सजातीय झाला, स्वगत झाला, झालाच नाही. मग अभेद झाला. हा का अभेदाला भेदच निर्माण केला नव्हता म्हणून अभेद हा का अभेदाचा हे सुद्धा फक्त नाममात्र आहे, नाममात्र व्यवहार आहे नाही. वाचारम म्हणत आहे ना अभेद सुद्धा. मग भेद आहे का अभेद आहे त्यांचा? भेदाभेद भ्रम अमंगळ आहे की नाही. आम्ही वैष्णव आहेत, वारकरी आहेत, आमचं ठरून गेलं विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. पण भेद आहे का अभेद? तुम्ही अभेदवादी आहे नाही. भेदाभेद भ्रम अमंगळ.
ऐकाजी तुम्ही भक्त भागवत आणि आपुलाले हित सत्य करा. कोणतं भेदाभेद भ्रम अमंगळ जर म्हटले तर तुम्हाला काय झालं, नाहीतर आम्ही केवळ अद्वैत सिद्धांतवादी आहोत असं म्हणणार नाही. अमृतानुभवाचा आमचा कोणता सिद्धांत आहे म्हणणार नाही. अनुभूतीत नाही हो, सिद्धांत पण नाही आणि भेदाचा पण नाही आणि अभेदाचा पण नाही, आहे की नाही. बरं मग आम्ही काय करायचं, तुम्ही करा गटापटा, आहे की नाही. तुम्ही म्हणा आम्ही कुठं काय म्हणतो मायावाद चिदविलास तुम्ही म्हणा, आम्ही म्हणत नाही. अगदी तेच अगदी एकविध झाले द्विविध. जरी भासली एवढी सृष्टी तरी दोघांची एकची दृष्टी, म्हणून जगदा भासे तुटी द्रष्टत्वा नाही. जरी एवढी सृष्टी भासली, जरी हे सगळं जगत भासलं असलं तरी दोघांची म्हणजे प्रकृती पुरुषांची मिळून हे दोन दृश्य आहेत, बरोबर ना. दोन्ही दृश्यच आहे ना, प्रकृती पुरुष, पण दृष्टी दोघांची मात्र काय आहे, एकच आहे. म्हणून जगदा भासे तुटी द्रष्टत्वा नाही. म्हणून सगळं जगत भासलं म्हणून त्या द्रष्टत्वाला कधी तुटी किंवा उणीव निर्माण होत नाही. जग भासलं तेव्हा द्रष्टत्व जरा बाधित झालं होतं का तेव्हा एकरूपच होतं, किंवा ते असंग निर्विकारच होतं. जेवी अग्निशिखा विविधा परी अग्नीची एकूण सुद्धा देवी नामरूप हा बाह्यधंदा वाचो निश्चित विलास जग. ते म्हणतात अग्निशिखा विविधा, अग्नीच्या ज्या शिखा आहेत म्हणजे त्याला काय म्हणतो, अग्नीच्या ज्या ज्वाला आहेत त्या जरी विविध असल्या पण सगळ्यामध्ये एक अग्नीच आहे का नाही, का नुसतं अग्नीच आहे. मग अग्नीच्या शिखा काय आहेत, का अग्नीच आहे, अग्नीच आहे. आणि मग शिखा कशाला आले कुठून, नाम मात्र हे, आहे की नाही. वाचारंभ म्हणे देवी नामरूप हा बाह्यधंदा, त्यामुळं हा नाम आणि रूप हा काय आहे, बाह्यधंदा आहे की नाही. हे बहिरंग विचार आहेत. जसे अग्नीला शिखा म्हणावं तसं असं ना, हा बाह्यधंदा आहे. म्हणजे ज्याच्या अंतरंगात वस्तुनिष्ठतेकडे नजर नाही त्यांनी हे म्हणत बसावं, आहे की नाही. मग हे जग कुठून आलं, आम्ही म्हणणार वाचून चिदविलास जग. हे जग काय आहे, ते म्हणतात शिखा काय, शिखा नाही अग्नीच आहे, जगत नाही, हा काय आहे चितच आहे. या नावं चिदविलास जग, याला आम्ही म्हणतो चिदविलास जग. चिदविलास जग म्हणजे जग नाही चितच आहे की नाही. याला काय म्हणतो आम्ही, चिदविलास जग. जग नावाचा शब्द आहे तो वाचारंभने, बरोबर ना. आणि तो चितचा काय आहे विलास आहे. ते सुद्धा आम्ही काय म्हटलं असतं, त्याच्यात भासला म्हणून, त्याच्यात भासला म्हणून, स्वतंत्र भासला नाही आणि स्वतंत्रत्वाची सिद्धी झाली नाही म्हणून आम्ही त्याला म्हणतो. नाही तर आमचं मग आपण काय जगाचा विचार करावा का, म्हणून याचा विचारच करायचा नाही. हे सत्यन्मित्या म्हणून जो खरा, ते बालयोगी महाराज सांगायचे ते भक्ती सिद्धांतासाठी सांगायचे, तर आपण ह्या अजातवादाच्या सिद्धांतासाठी ते चिंतन करायला हरकत नाही. बालयोगी महाराज म्हणायचे हे लोक सगळे आले का जगन मिथ्या याचा विचार करतात. आमच्या भक्ती सिद्धांतात ते म्हणायचे ते तुम्ही जगत सत्य का मिथ्या, आम्ही दोन्ही विचार करत नाही. जगत आपल्या उपयोगाचं नाही, आहे का नाही. भक्ताला काय करायचं ते सत्य आणि मिथ्या ठरवून, आपल्या उपयोगाचं नाही. आपल्या उपयोगाचा देव आहे तेव्हा आम्ही देवाचं भजन करतो. ते जगत सत्य का मिथ्या हा विचार भक्ती सिद्धांतात आम्ही करत नाही, बालयोगी महाराज म्हणायचे. तसं आहे की नाही. तसं अजातवादामध्ये जगत सत्य का मिथ्या, आहे की नाही. शंकर अद्वैत का ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला चिदविलास असं जे त्यांच्या नावावर वेगळ्या अर्थाने खपवणं हे नाही, वस्तुनिष्ठ सांगितलेले, बरोबर आहे ना. तर असं जर कोणी म्हणत असेल, आमचा विचार जगतासंबंधाने कोणता आहे, आमच्या ठिकाणी दोन्ही पण नाही. जगताच्या विषयी सत्यत्व विचार पण नाही आणि मिथ्यात्व विचार पण नाही. आमचा विचार काय आहे, वस्तुनिष्ठता होऊन वस्तुनिष्ठ होऊन राहणं हे सुद्धा आम्हाला काय आहे, जरा आम्हाला कसतरीत वाटतं, आहे की नाही. का आम्हाला काय वाटतं, वस्तूच होऊन राहणं, आहे की नाही. आणि हे यांच्या भाषेप्रमाणे हे काय पुन्हा उन्या चुकीचं बोलणं आहे की नाही. उन्या चुकीचं बोलणं म्हणणं काय आणि हे घोडचुकीचं बोलणं काय म्हणणं दोन्ही सारखंच झालं, आहे की नाही. ही घोडचूक म्हणलं तरी चालेल आणि बोलण्याच्या भाषेत मुमुक्षूच्या बरोबर एक चर्चा चिंतन म्हणून ही काय आहे, उन्या चुकीची भाषा आहे असं म्हणलं. खरी तर ही काय आहे, घोडचूकच आहे की नाही. कारण काही बोलणं त्याच्यापर्यंत जातच नाही, आहे की नाही. हां काय बोला. एवं जगाशी नाही जाणीतले. मला वाटतं आता राहून देऊ, दुपारी घेऊ, थोड्याच वेळ राहिले. आणि हे जवळजवळ पुढच्याचं अवतरण आहे की अशा दोन म्हणता आणि पुन्हा एक म्हणता, हे कसं काय.
द्वैत भासतं पण म्हणता आणि दोन्हीच्यापासून एक सिद्ध होतं असं पण म्हणतात. दोनापासून एक कसं सिद्ध होईल? जेव्हा तुम्ही दोनचं वर्णन करता तेव्हा एक कसं होईल? तर त्यासाठी सांगणार की दांड्या दोन टिपरे पण नाद एक झाला की नाही, डोळे दोन आहे पण दृष्टी एक झाली की नाही तुम्हाला. अशा प्रकाराने जरी हे द्वैत असेल तरी त्याचं पर्यवसान काय होतं? अद्वैताचं होतं, किंवा खरं द्वैताचं पर्यवसान अद्वैताचं होतं. आणि खऱ्या अद्वैतात भासमान द्वैत असतं, भासमान झाल्याने अद्वैताची हानी होत नाही. ही जी घडत आहे, हे जे वास्तवता आहे ही तुम्ही समजून घ्या, असं ज्ञानोबरायांचा आग्रह दिसतो. ऐके नाही याच्यामध्ये. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. एक चिंतन पहा, बऱ्याच वेळेला आपण म्हणतो जर अमृतानुभवामध्ये केवळ अद्वैताचा सिद्धांत आहे आणि हे जर चिद्विलासच सगळं आहे, त्याच्यात दुःखाची संगती काय? हा प्रश्न येतो. आणि त्यामुळं आपण काय करतो, पुन्हा माया मानल्याशिवाय गत्यंतर नाही असं उत्तर देता राहतो, नाही का? हे उत्तरसुद्धा आपल्याला अपरिहार्यपणे म्हणालं तर बरोबर का, दुःखाची संगती लागण्यासाठी पाहिजे, आहे की नाही? जर आपण असं म्हटलं, चांगलं लक्षात घ्या, वास्तविक बरोबर ना, चिद्विलास शब्द चांगला कळला, चिद्विलास शब्दाची शक्ती कळली तर खरोखर दुःख असिद्धच आहे ना. आणि मायेमध्ये दुःख काय आहे म्हणून सांगितलं का? दुःख ही कल्पनाच सांगितली ना, आहे की नाही? मग इथं दुःख तर नाहीच आहे अजातवादाच्या दृष्टीनं, बरोबर ना. चिद्विलास शब्दातला विलास हा जर वाचारंभन शब्द असेल तर त्याच्यामध्ये दुःख नाहीच आहे की नाही? पण तुम्ही जे दुःखाची संगती जर म्हणतच असाल ना, बरोबर ना, तर तुमच्यामध्ये असणाऱ्या हा वासनेचा विलास आहे. वासनेचा विलास म्हणजे दुःख आहे, हे तुम्ही लक्षात घ्या, बरोबर आहे की नाही? तुम्हाला चिदविलासातलं हे कळलं असतं तर दुःख खरोखरच नाही त्याच्या ठिकाणी. जर असेल तर तुमच्या दुष्ट वासनेचा हा विलास आहे, त्याच्यातही पुन्हा सद्वासनेचा विलास दुःख नाही होत. तुमच्या दुर्वासनेचा विलास हे दुःख आहे. तेवढी तुम्ही काढून टाकली तर पुन्हा तुम्ही चिद्वादामध्येच आहे की नाही? संगतीच सांगायची झाली तर असं म्हणता येईल की नाही? की तुम्ही निर्माण केलेले म्हणून आम्ही त्याला पण वाचारंभनच म्हणू, आहे की नाही? त्याला पण आम्ही काय म्हणू? वाचारंभन. आणि ते वाचारंभनाचं जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठान आम्ही म्हणू चितच आहे. तुम्हाला दुःखाची प्रतीती नको, कारण दुःखाच्या प्रतीतीला काय आहे? दुःख हे पापाचं फल आहे. तेव्हा पापाचं फल म्हणजे पापाची वासना ही तुम्हाला दुःख देत आहे. पापाची क्रिया किंवा पापाची वासना ही तुमच्याकडून काहीतरी तुम्हाला दुःख देत असेल. आता तुम्ही म्हणा सगळं चितच आहे, मग काय? मग तुमच्या अनुभवाला काय जुळत नाही? आम्ही तर म्हणतो दुःख नाहीच आहे, आम्ही तर म्हणतो अभंग चित सत्ताच आहे आणि ते आनंद घनताच आहे, बरोबर आहे का नाही? एवढं उत्तर दिलं तरी ठीक आहे, नाही असं म्हणता येईल त्याला.